आता मधुराज रेसिपीचे मसाले विकत आणायची अजिबात गरज नाही. अहो का काय? आता हे सगळे मसाले तुम्ही घर बसल्या घरीच करू शकता. आहे की नाही सोपं? बरं, आता मला माहिती आहे तुम्हाला करायला वेळ नाही. मग वाट कशाला बघायची? madhurasrecipeclub.com वर जाऊन आपले मसाले तुम्ही खरेदी करू शकता. पटाक्कन सबस्क्राईब करा की. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त मसाले करणार आहोत. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मसालेदार सिरीज आपण करणार आहोत. सुरुवात सोप्या मसाल्याने म्हणजे गरम मसाल्याने करूयात. जास्त तामझाम नसतं आणि तुम्हाला कॉन्फिडन्स यावा की हा गरम मसाला अगदी सहजपणे अगदी अचूक प्रमाणबद्ध आपण करू शकतो. हा मसाला कुठे कुठे वापरू शकता? रोजच्या भाज्यांमध्ये, आमट्यांमध्ये वापरू शकता. त्याचसोबत छोले मसाला, पनीर मसाला, राजमा मसाला, डाळ फ्राय यामध्ये पण हा कमाल लागतो. साहित्याचं अचूक ग्रॅम आणि स्पून किंवा कपमध्ये मेजरमेंट दिलंय. काय काय घेतले ते बघूया. 100 ग्रॅम अख्खे धने घेतलेत म्हणजेच 1 कप. 100 ग्रॅमच जिरे घेतलेत. फक्त जिऱ्याला व्हॉल्यूम कमी असतो त्यामुळे हे पाऊण कप भरतात. 7 ते 8 तमालपत्र, 5 ग्रॅम काळा वेलदोडा किंवा मसाला वेलदोडा, 10 ग्रॅम काळी मिरी म्हणजेच 2 टेबलस्पून, 10 ग्रॅम लवंगा म्हणजेच 2 टेबलस्पून, 10 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम दगडफूल, अर्धा चमचा हळद, 4 ते 5 चक्रीफूल, 2 जावित्री आणि अर्ध जायफळ आणि 5 ग्रॅम वेलदोडा. हळद याकरता की त्या मसाल्याला रंग छान येतो आणि तो टिकायलाही मदत होते. चला, आता मसाला एक एक करत भाजून घ्यायचा. सगळ्यात आधी अख्खे धने आणि खूप मोठ्या आचेवर अजिबात भाजू नका. आता यामध्येच तमालपत्राचे लहान लहान तुकडे करून घालते. म्हणजे तमालपत्र देखील धण्यांसोबत भाजून होईल आणि असं तुकडे केल्यामुळे मिक्सरला फिरायलाही मदत होईल. एकसारखं मिसळत 2-3 मिनिटं फक्त भाजायचं आहे. धण्यांचा रंग अजिबात बदलला नाही पाहिजे. हलका त्यातला ओलसरपणा असतो तो काढून घ्यायचा आणि त्याला मस्त असा सुवास दरवळला पाहिजे. इतपतच भाजायचं. धने आणि तमालपत्र एकत्र छान भाजून झाले. खमंग असा सुवास दरवळतोय आणि अगदी हलका बदामी रंग आलाय. तुम्ही बघू शकाल. काळपट्ट झालेला नाही, अगदी हलकासाच रंग बदललाय. आता हे भाजलेले धणे आणि तमालपत्र डिशमध्ये काढूयात आणि डिशमध्ये काढलं ना की याला मध्ये असा खड्डा करून घ्यायचा, विहीर करायची. म्हणजे ते गरम वाफ आहे ना ती निघून जाते आणि यामध्ये ओलसरपणा किंवा ओलावा राहत नाही. आता याच तव्यामध्ये जिरं घेऊया. जिरं देखील अगदी हलकं भाजून घ्यायचं. काय सुवास तरवळतोय तुम्हाला सांगते या भाजलेल्या मसाल्यांचा. आहा हा, मसालेदार घर होऊन जातं. चला, जिरं इथे छान भाजलं गेलंय. मस्त सुवास तरवळायला सुरुवात झाली आहे आणि हलकंसं पॉपकॉर्न कसा फुटतो तसं फुटायला सुरुवात झाली बघा. आता हे खूप पुढे भाजायचं नाही, काळपट नाही करायचं आपल्याला. आता हे लगोलग काढूयात. भाजलेल्या धण्यांमध्ये मिसळायचं आणि हे मिसळलं की पुन्हा यामध्ये पण एक विहीर करायची म्हणजे गरम वाफ जमा नाही होणार. आता याच तव्यामध्ये काळी मिरी, लवंगा देखील घालूयात. हेही मिसळूया आणि एकत्र हलकंसं भाजून घ्यायचं. चला, हे देखील एकत्र छान भाजून झालं आणि सुवास आहा हा हा. लवंगा हलक्या प्लम्प व्हायला सुरुवात झाली बघा, फुगायला सुरुवात झाली. त्याच्या आतच हे काढून घ्यायचं आणि पुन्हा विहीर करायचं. आता उरलेले सगळे जिन्नस यामध्ये घालायचे. हळद आणि जायफळ सोडून. जावित्री आहे अशी हाताने चुरून टाकली तर एकसारखी भाजली जाते. चक्रीफूल, दगडफूल हे देखील असं चुरून टाकूयात म्हणजे छान भाजलं जातं. दालचिनी, आहा हा, काय सुवास दरवळतोय प्रत्येक मसाल्याचा. मसाले करपू नये म्हणून गॅस बंद केलाय मी, कारण तव्याची उष्णता पुरेशी आहे हे मसाले भाजायला. वा वा वा, प्रत्येक भाजलेल्या मसाल्याचा असा युनिक सुवास दरवळतोय. आणि हे घालताना गॅस बंद केलाय कारण वेलदोडा किंवा दालचिनी फार भाजायची गरज नाही पडत. फार भाजलं ना तर त्याचा आहे ना तो सुवास आहे नैसर्गिक तो निघून जातो. म्हणून हलकंसं फक्त आपल्याला गरम करायचं आणि तव्याची उष्णता पुरेशी आहे. चला, आता हे देखील काढूयात आणि यामध्ये घालूयात आता जायफळ आणि हे मसाले मस्त एकजीव करूयात. आहा, खमंग असा भाजलेला मसाला आता मिक्सरमध्ये काढूयात. सांडू नये म्हणून आधी
मोठे मोठे तुकडे टाकते, नाहीतर टाकतानाच अर्धा खाली सांडते. हा सगळा दळला जातो मोठ्या भांड्यात आरामशीर. चला आता मिक्सरमध्ये डुरकन फिरवून घेऊयात. मसाला हलका वाटून झाला. आता यामध्ये हळद घालायची आणि मिसळून घेऊया. हळद छान मिसळली, मसाला चाळून घ्यायचा. काय सुवास दरवळतोय. नाही चाळला तरी चालेल, कारण हा असा पण तुम्ही भाज्यांमध्ये वापरू. पीठ चाळायची चाळणी घ्या, नाहीतर अशी गाळणी घ्या. सगळा मसाला इथे चाळून झाला आणि सुवास एवढा कमाल दरवळतोय. रंग बघा, रंगही अफलातून आलेला आहे. आता हा थोडासा खडा मसाला वर राहतो. हा पुलाव बिर्याणीत तुम्ही ढकलून देऊ शकता, म्हणजे वाया घालवायची गरज नाही. भाजीतही घालू शकता. काय दिसतोय मसाला, आहा हा. रंग बघा, टेक्स्चर बघा, मस्त. अजून बारीक तुम्हाला दळायचं असेल तर आणखी बारीक दळला तरी काहीच हरकत. आता हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता. इनफॅक्ट रेग्युलर मसाले घालून एक अर्धा चमचा वरण हा मसाला घाला. रेग्युलर मसाल्यांची तुमची चव द्विगुणित होईल. म्हणजे जसं मॅगी मसाला आहे मॅजिक तुम्ही वरण टाकता की नाही, तसंच हा मसाला घालून थोडंसं शिजवा. अफलातून लागेल. काहीही करा, भाजी करा, आमटी करा, डाळ करा, रस्सा करा, अफलातून जातो हा मसाला. आणि ठेवणीतल्या मसाल्याची चव उतरली असेल ना, तर हा मसाला आवर्जून वापरा. आता या प्रमाणात म्हणजे आपण जे जिन्नस घेतलेत त्या जिन्नसमध्ये जवळपास जवळपास 300 ग्रॅम वजनी हा मसाला तयार होतो आणि चव जबरदस्त लागते. हवाबंद डब्यामध्ये ठेवा. 3 महिने याचा स्वाद, चव आणि सुवास आहे, सुगंध आहे, तो टिकून राहतो. मसाला वर्षभर टिकतो, पण कालानुरूप किंवा जसजसा त्याचा हवेशी संपर्क येतो तसतसा त्याचा रंग बदलायला लागतो आणि त्यातली जी चव आहे ती कमी 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 व्हायला सुरुवात होते. म्हणून 3 महिन्यात वापरून मोकळं व्हा. पुन्हा 3 महिन्याने फ्रेश बॅच तयार करा. आहे काय, नाही काय, किती साधं सोपं आणि सुटसुटीत प्रमाण दिलंय की नाही. ताजा ताजा मसाला करा, ताजा ताजा खा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.